मी बाबूराव सीताराम नागरे, मुक्काम सांगी टेकाळे. मला एक शेरबत्ती वाण घ्यायचं होतं गव्हाचं. आता ते वाण घेता घेता त्याच्यात 18 पगड जाती निघू लागल्या. मग ते एक कदम साहेब मैकूचे मला भेटले. मग मी म्हणलं बा मला गव्हाची बॅग घ्यायची. मी त्यांच्या सभेला गेलतो तिकडं शिल्लोडला. मग ते म्हणे मुकुट घ्या. म्हणलं बाबा द्या, फक्त भेसळ नको गावात. मग एक सोयी 3 बॅग गहू या वावरात पेरलेला आहे. आता 3 बॅग पेरल्यामुळं ते म्हणे तुम्हाला मुकुट नाही देत. 83-21 वराठी ही एक जबरदस्त आहे आणि ती वराठी तुम्ही पेरा. आता ती वराठी पेरल्यानंतर मी स्प्रिंकलरनं पाणी दिलं. शेवट स्प्रिंकलर त्याच्यात घेऊन चालता येईना. मग पुंगळ्याचे पाईप टाकले आणि पुंगळ्याचे पाईप टाकून त्याला मी पाणी दिलं. आता त्याचं सरासरी अजून आपण खळं नाही केलं, पण 40 क्विंटलपर्यंत 3 बॅगलं 20 किलोची बॅग, तर 3 बॅगलं 40 क्विंटल उत्पन्न येऊ शकतं असं. आता काही पडलाय, परवा एक वारं सुटलं, झुळूक आलती, थोडसा पडलाय वाऱ्यानं, तर इतकं. आणि याला फुटवे इतके, पेरणीपासूनच याचं बाजऱ्यासारखं रुंद पान आहे आणि रप काडी पडू शकत नाही. पण आपली ही जी वंबीची क्षमता आहे ही बी जवळजवळ एक 5-5.5 इंचापर्यंत सेंटीमीटर का काय त्याच्या लोक असते. 70-80 दाणे लोक याचे वंबी चोळली, 70-80 दाणा याच्यात निघतो. तर ही जात चांगल्या तऱ्हेची.